महाराष्ट्रामध्ये जरी पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सातारा जिल्ह्यातील जो पूर्वेकडचा भाग आहे या भागामध्ये ऐन पावसाळ्यात उन्हाळ्याची परिस्थिती असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मान, खटाव, दहिवडी, म्हसवड या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। सातारा जिल्ह्यात सध्या 120 गावांमध्ये आणि 403 वाड्यांमध्ये 113 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या मान, खटाव, दहिवडी या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न उद्भवताना पाहायला मिळते। दुसरीकडे पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणावर तुफान पाऊस जरी डोंगर रांगांमध्ये होत असला तरी या पूर्वेकडच्या भागामध्ये अक्षरशः दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्ही शेतीची जरी परिस्थिती पाहिली तरी अद्याप या शेतीमध्ये पाणी नसल्यामुळे पूर्ण शेती ही कोरडी ढाण पडल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्याकडून मागणी होते की या ठिकाणी आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय देखील टँकरने उपलब्ध करून द्यावी, त्याचप्रमाणे शेतीसाठी देखील पाणी देण्यात यावं अशी मागणी यावेळी शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळते। वरुणराजाने लवकरात लवकर दमदार हजेरी या पूर्वेकडच्या भागामध्ये लावावी आणि मुबलक पाणी ह्या धरणांमध्ये त्याचबरोबर तळ्यांमध्ये मिळावं अशी अपेक्षा आता या पूर्वेकडचा शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस असताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, मान, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।